केंद्र सरकारच्या ग्राहक मंत्रालयाकडून देशातील वेळेसंदर्भात मसुदा तयार, तर सरकारकडून नवीन अधिकृत आणि व्यावसायिक प्लॅटफॉर्मवर भारतीय प्रमाणपत्राच्या प्रमाण वेळेचा हा वापर बंधनकारक. पश्चिम बंगालच्या हावडामध्ये तिरुपती एक्सप्रेसला दुसऱ्या गाडीची धडक, 3 डबे रुळावरून घसरले होते, तर काही काळ वाहतूक खोळंबली. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 24 फेब्रुवारीपासून रक्कम जमा होणार. यानिक सनगर यानं सलग दुसऱ्यांदा पटकावलं ऑस्ट्रेलियन ओपनचं हे विजेतेपद, तर अंतिम फेरीमध्ये जर्मनीच्या अलेक्झांडर इव्हेरेव याचा केला पराभव. पुणे पालिकेला जलसंपदा विभागाकडून 714 कोटी रुपयांची थकबाकी नोटीस, तर जास्त पाणी वापर आणि पाणी प्रदूषित केल्याप्रकरणी ही नोटीस. पालिकेनं तातडीनं 200 कोटी रुपये देण्याची यातनं मागणी. पिंपरीतील डॉक्टर DY पाटील या कॉलेजमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनामध्ये 10 देशांचा सहभाग असणार. 1 आणि 2 फेब्रुवारीला होणाऱ्या या परिषदेत 1200हून अधिक तज्ज्ञ आणि संशोधन करणारे तज्ज्ञ सहभागी होणार. पिंपरी चिंचवड शहरात बेशिस्त वाहन चालकांकडून 3 कोटी 4 लाखांचा दंड वसूल, तर गेल्या 11 महिन्यांमध्ये 41,695 वाहनांवर कारवाई. खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांनी जीबीएस रुग्णांची भेट घेतली. रुग्णांची विचारपूस करत तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे दिले आदेश. पुण्याच्या राजगडमधील पंचायत समितीमध्ये आरोग्य संवाद परिषदेचं आयोजन, तर तालुक्यामध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा आणि योजनांसंदर्भात जनजागृती.